ब्लॅक पॅन्थर्सकडनं प्रफुल्ल आणि सोमनाथ बॅटिंगची धुरा सांभाळताना दिसतात आणि बघूया ते या 45 रनाचा पाठलाग कसा करतात ते. सामन्याचं पहिलं षटक सांभाळण्यासाठी आहे तो रमेश. अवांतर चेंडूंनी सुरुवात केली, श्री गणेश केला इथे संघाचा आणि एक धाव. आणि इथे बाद झालेला फलंदाजाला बाद करण्यासाठी किरणनी मोठा हातभार लावलेला आहे. किरण पिचच्या मध्ये येऊन उभा राहतो. किरण यांनी नारळ ठेवलेला आहे कुठेतरी संघासाठी. पुन्हा सामना करेल तो सोमनाथ. संघाला पहिला हादरा बसलेला आहे प्रफुल्लच्या स्वरूपात शिवगर्जना या संघाला. आणि पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू आणि इथे सोमनाथ पण बाद होता होता वाचलेला आहे. फारच सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला स्वप्नील याच्याकडून पाहायला मिळतं आहे शिवगर्जना संघाचा. निर्धाव चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी रमेशकडनं आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत 3. उंचावरून टोळवण्याचा प्रयत्न आणि ही एकच धाव. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला रमेश याच्याकडनं पाहायला मिळते. रनांवर अंकुश ठेवले रमेश याने. आणि निर्धाव चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. फक्त 4 धावा दिलेल्या आहेत, फक्त 4 धावा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर ब्लॅक पॅन्थर संघाची धावसंख्या ती 4. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन रमेश याच्याकडनं. आणि सामन्याचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन होतं प्रकाशाने फलंदाजीमध्ये फारच सुंदर असा प्रकाश निर्माण केला होता. आता गोलंदाजीमध्ये काय प्रकाश पाडतात ते पाहूया. सामना केला तो सोमनाथ प्रकाशाचा. सुंदर असा टोळवलेला चेंडू, त्याबाबी ही एकच धाव. उंचावरून टोळवण्याचा प्रयत्न आणि तर झेलबाद झालेला आहे. महेश योगेशने फारच सुंदर असं झेल पकडलेला आहे. आणि अक्षयच्या स्वरूपात दुसरा हादरा बसलेला संघाला आणि अक्षयची जागा घेण्यासाठी आला तो पार्थ. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला शिवगर्जना या संघाकडून पाहायला मिळतं आहे. संघाची एकंदरीत कामगिरी पाहिली तर फारच सुंदर असं प्रदर्शन आतापर्यंत केलेलं आहे शिवगर्जना या संघाने. आणि ब्लॅक पॅन्थर्स या संघावर काही प्रकारात दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय शिवगर्जना हा संघ. अप्रतिम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन होतं इथे. पुन्हा एकदा उंचावून टोळलेला चेंडू आणि तर झेलबाद. अप्रतिम झेल टिपलेला रमेश याने. आणि या संघाला तिसरा हादरा बसलेला 5च्या स्वरूपात. एकावर एक बाद होत चाललेले फलंदाज ब्लॅक पॅन्थर या संघाला एकावर एक हादरा बसतोय निर्णायक सामन्यात ब्लॅक पॅन्थर. आणि हा हॅट्रिकचा बॉल आहे प्रकाशाचा. अप्रतिम गोलंदाजी प्रकाशकडनं आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजीसुद्धा त्यांनी या सामन्यात चांगली केलेली आहे आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसुद्धा त्यांनी उत्कृष्ट केलेली आहे. आणि हा हॅट्रिकचा बॉल आहे. सुंदर अशी गोलंदाजी, निर्धाव काढलेला चेंडू आणि फलंदाज बीट झालेला इथे. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला शिवगर्जना या संघाकडून पाहायला मिळते. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि किरण याला कोंबडी पकडण्यात यश आलेलं नाही आहे. निर्धाव काढलेला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी शिवगर्जना या संघाची. अप्रतिम गोलंदाजी. धावसंख्या ती 6. 12 चेंडू 40 धावांची आवश्यकता. अप्रतिम गोलंदाजी रमेश आणि प्रकाश याच्याकडनं. हे दोघेही हिरो ठरले होते या मॅचमध्ये आत्तापर्यंत. तरी दोघांनी फलंदाजीसुद्धा चांगली केली आणि गोलंदाजीसुद्धा. सामन्याचा तिसरा आणि निर्णायक षटक घेऊन आले तो किरण.
आणि ही एकच धाव. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला या निर्णायक सामन्यात शिवगर्जना या संघाकडून पाहायला मिळते. आणि सामना करेल तो सोमनाथ. संघाची पूर्ण मजल फक्त सोमनाथवरच आहे. कळतो का बघतोय चौकातील षटकारांची आतिषबाजी. पण आतापर्यंत सोमनाथला सुद्धा चांगलं असं काही करता आलेलं नाही संघासाठी. चौकार आणि षटकारांची आतिषबाजीची अपेक्षा आहे संघाला सोमनाथ याच्याकडनं. पण सोमनाथला अजूनपर्यंत कोणताही गोलंदाज बॅट ओपन करून देत नाही आहे. अप्रतिम गोलंदाजी शिवगर्जना संघाकडून आपल्याला पाहायला मिळते इथे. पुन्हा एकदा उंचावून टोळवण्याचा प्रयत्न. तेवढे सुंदर असे क्षेत्ररक्षण स्वप्नील याच्याकडून. सांघिक कामगिरीच्या जोरावर शिवगर्जना संघ दबाव टाकताना दिसतो आपल्याला. ब्लॅक पॅन्थर अप्रतिम क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू. सोमनाथनी स्वतःहून हार स्वीकारलेली दिसते मला या सामन्यामध्ये. 3 षटकाच्या समाप्तीनंतर माफक अशी धावसंख्या झालेली आहे. 6 चेंडू 37 धावांची आवश्यकता. आणि श्रीधर हारले ही गोष्ट ऐकूनच खुश झालेला आहे. आता आपल्यावर कोणतीही प्रकारची जबाबदारी नाही आहे. 6 चेंडू 37 धावा. 6 चेंडू 37 धावा असं एकदम कठीण आव्हानात गोलंदाज. आणि आपण स्वतः नालायक ठरलेलो हे घोषित करून स्वतःही ओव्हर सोडलेली आहे. स्वतःनी इथे मानहानिकारक अपमान करून स्वतःचाच घेतलेला आहे आणि स्वतःच बाहेर गेलेला आहे. आणि 1 धाव. या 5 धावा. एवढं कठीण आव्हान असताना सुद्धा श्रीधरला ओव्हर हाताळता आली नाही आहे. कोणत्या प्रकारचा हा आयकॉन प्लेअर निवडला जातोय हा. आयकॉन प्लेअर सिलेक्शनसाठी मला तरी वाटतं श्रीधरने पैसे मोजलेले आहेत. हे नो नाही आहे. नो नाही आहे. पंच काय आहे? नो आहे का नाही आहे? कृपया बाहेरून कोणी बोलू नये. कृपया पंचांना आपण पैसे देऊन आणलेले आहे. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. पंचांची वाद संघबाद. कॉमेंटेटरची वाद संघ बॅन. आणि फलंदाज बाद. सामना पूर्णतः एकतर्फा झालेला आहे. तर शिवगर्जना संघाने 1 साइड सामना केलेला आहे. उंचावरून टोळवण्याचा प्रयत्न. परंतु मीच बॅटिंग करेल याच्यात रोहित. आणि इथं विजयश्री झालेला आहे शिवगर्जना संघ. एकतर्फे मॅचमुळे आपल्याला इथे. आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे तो मुरबाड एक्सप्रेस. मुरबाड एक्सप्रेस प्रकाश गोरड या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे मुरबाड एक्सप्रेस प्रकाश गोरड. आणि प्रकाश गोरड याला सन्मानित करेल खोत अक्षय खोत. अक्षय खोत यांना मी विनंती करतो प्रकाश गोरड यांना सामनावीराच्या सन्मान चिन्हाने सन्मानित करण्यात यावं. हरली